जो स्वतःला देहरहित समजतो त्याला मरणाचे काहीच वाटत नाही. वास्तविक जीव म्हणजे जाणीव, पण काया हेच आपले रूप मानल्याने जीव तळमळत असतो. देह तर अन्नाची बनलेली बाहुली आहे. देहासमान आपण असे मनाने मानले आहे, म्हणून त्याला त्रास सहन करावा लागतो. वास्तविक मनाला व्यक्तित्व नाही. स्वतःला देह मानल्याने दिवसेंदिवस तुमची आणखी आणखी अधोगती होत आहे. ती अधोगती खरी नव्हे, याला माया असे म्हणतात. तुम्हाला तुमच्याबद्दलची चिंता भय वाटते, याचा विचार करून आपण याच्यात कोणते ते पहा. कायेमध्ये मानव म्हणून कोणी नाही, प्राण आहे, जाणीव आहे. मानव ही कायेची जात आहे, आत्म्याची नव्हे. गुरु म्हणजे व्यक्ती नव्हे, गुरु म्हणजे व्यक्त व्यापक ज्ञान. मी ज्ञान आहे, आकाररहित आहे, या ओळखीने वागा. गुरुभक्तीने मुक्ती का मिळते, तर आपण मोकळा आहे हे कळते. सदाचरणाने वागणे म्हणजे आपण देह नसून आकाररहित ज्ञान आहे या ओळखीने वागणे. आत्म्याला मन कधी ओळखू शकत नाही. आत्म्याच्या दर्शनासाठी मनाने बैठक मारली तर मनच नाहीसे होते. मायेने गुण आणि काया एकच करून टाकली. दिसते भासते त्याला रूपरंग आहे, पण पाहणाराला रूपरंग नाही. कोणताही अभिमान तुम्ही घेता तो परस्वाधीन म्हणजे मायावी आहे. त्याच्याशी तुमचा काहीही संबंध नाही. म्हातारपणी आठवण का राहत नाही? ज्याचा ज्ञान हा गुण आहे ते सत्व विरघळून गेल्याने तसे होते. आपण कसे आहोत हे ऐकण्यापूर्वी जसे असतो त्याचे ज्ञान झाले पाहिजे. विकार आहेत ते अन्नरसाचे गुणधर्म. अन्नाच्या गुणाप्रमाणे मन वाहते ते लक्षात ठेवा. तुम्हाला मुख्य लोभ असेल तो फक्त आपण असल्याच्या जाणीवेचा. आपण असल्याचे सहन होण्यासाठी सगळा व्यवहार होत आहे. आपण आत्मा आहोत असा ज्याचा निश्चय असेल त्याला जगातील हजारो दुःखे आली तरी काही वाटणार नाही.